नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी मनोरंजन कट्टामध्ये। आजच्या भागात तारिणी दिवसभरापासून खूप गप्प आणि वेगळी वागताना दिसणार आहे। केदारलाही तिच्यातला हा बदल जाणवतो आणि तो शेवटी तिला विचारतो, तुला माझी शपथ आहे, मला खरं काय झालंय ते सांग। आणि त्यानंतर तारिणी जे सांगते ते ऐकून केदारच्या पायाखालची जमीनच सरकते। तारिणी सांगते की आज आश्रमात येत असताना तिला काही लोकांनी किडनॅप केलं होतं। पण धक्का इथेच संपत नाही, कारण तारिणी सांगते की ते लोक रॉचे होते आणि तिची ऑपरेशन तिरंगासाठी निवड झाली आहे। केदार हादरून विचारतो, ऑपरेशन तिरंगा? पण कुठे होणार आहे हे? आणि त्यावर तारिणी फक्त एवढंच म्हणते, मला जावं लागेल। डोळ्यात पाणी असलेल्या तारिणीचा हा चेहरा पाहून केदारलाही काहीच सुचत नाही। पण आजच्या भागात नेमकं काय असं घडलं ज्यामुळे तारिणीसमोर एवढं मोठं मिशन उभं राहणार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौशिकीच्या कॉलमधून समोर आलेला जयवंत श्रीवास्तव नेमका कोण आहे? चला तर मग आजचा संपूर्ण भाग पाहूया। आणि अशाच तारिणी मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करत राहा। आजच्या भागाची सुरुवात होते आश्रमातून। आश्रमामध्ये 15 ऑगस्टची सगळी तयारी झालेली असते। कमांडर, केदार, टेक्नो, फातिमा आणि बाकी सगळे कार्यक्रमाची तयारी करत असतात। पण एक व्यक्ती अजून तिथे आलेली नसते, ती म्हणजे तारिणी। कमांडर केदारला विचारतात, केडी सर, बॉस अजून आल्या नाहीत? केदार सांगतो, बॉसचा फोन स्विच ऑफ येतोय। फातिमा मात्र शांत करते आणि ती म्हणते, सर चिल, बॉस आहेत त्यांना काहीही होणार नाही, त्यांना कोणीच काही करणार नाही। पण केदारच्या चेहऱ्यावरचं टेन्शन काही कमी होत नाही। तो सांगतो की असं नाहीये, आधीच बॉसच्या जीवावर कोणीतरी उठलं आहे। आणि हे ऐकून कमांडर आणि फातिमालाही धक्का बसतो। केदार सांगतो की काही दिवसांपूर्वी तारिणीवर हल्ला झाला होता। तेवढा टेक्नो येतो। केदार त्याला विचारतो, टेक्नो, तू बॉसची लास्ट लोकेशन ट्रॅक केलीस का? टेक्नो सांगतो की तारिणीचं लास्ट लोकेशन आश्रमाच्या जवळच आहे। कमांडर म्हणतात, मग अजून त्या पोहोचल्या कशा नाहीत? केदार सीसीटीव्ही बद्दल विचारतो, पण टेक्नो सांगतो की आश्रमाचा हा भाग खूप सामसूम आहे, इथे दुकान सुद्धा नाही, त्यामुळे सीसीटीव्ही मिळायची शक्यता कमी आहे। केदारला आणखी टेन्शन येतं। तो टेक्नोला सांगतो की तू तिचं लोकेशन ट्रॅक करत राहा, काही समजलं तर मला लगेच सांग। तेवढ्यात खाली मुलांचा आवाज येतो, तारिणी ताई, तारिणी ताई। तारिणी आश्रमात आलेली असते। ती मुलांना म्हणते, जय हिंद, चला चला, आपल्याला ध्वजारोहण करायचं आहे ना, सगळ्यांनी तयारी करा। तिचा आवाज ऐकून केदार खाली येतो। तो तारिणीला विचारतो, कुठे होतीस बॉस? किती फोन ट्राय करत होतो, तुझा फोन स्विच ऑफ का येतोय? तारिणी मात्र खरं काही सांगत नाही। ती म्हणते, माझी मैत्रीण भेटली होती, तिच्याशी गप्पा मारत होते म्हणून वेळ झाला। पण केदारला हे काही पटत नाही। तो म्हणतो, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तू मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसशील? तू अशी नाहीयेस बॉस, काय झालंय? तारिणी पुन्हा काहीच न सांगता विषय टाळते आणि ती काहीतरी सांगणार इतक्या डॉक्टर कामत तिथे येतात। सगळी मुलं त्यांना काका काका म्हणत त्यांच्या भोवती जमा होतात। डॉक्टर कामत मुलांना विचारतात, झाली का तयारी? केदार मात्र तारिणीला बाजूला घेऊन विचारतो, आपण डॉक्टर कामतांना इन्व्हाइट केलं नव्हतं, मग ते इथे कसे आले? तारिणी म्हणते, तुझं बरोबर आहे, पण ते स्वातंत्र्य दिनासाठी आले आहेत, आपण त्यांना येऊ नका असंही म्हणू शकत नाही आणि त्यांच्यावर संशय घ्यावा असा ठोस पुरावाही आपल्याकडे नाही। डॉक्टर कामत सगळ्यांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतात। ते सांगतात की दरवर्षी ते हा दिवस आश्रमातील मुलांसोबत घालवायला येतात आणि त्यांना मुलांसोबत हा दिवस साजरा करायला खूप आवडतो। तारिणी म्हणते, तुम्ही आलाच आहात तर आपण आता ध्वजारोहण करून घेऊया। सगळेजण ध्वजारोहणासाठी बाहेर येतात। डॉक्टर कामतांना ध्वजारोहण करायला सांगितलं जातं, पण ध्वजाची दोरी खेचूनही ध्वज वर जात नाही आणि शेवटी तारिणी पुढे येते। तारिणीच्या हातून ध्वजारोहण होतं। सगळे राष्ट्रगीत म्हणतात, त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होतो आणि सगळे भारत माता की जय च्या घोषणा देतात। डॉक्टर कामत मुलांना सांगतात की त्यांच्यासाठी खाऊ घेऊन आले आहेत। मुलं आनंदाने त्यांच्यासोबत आत जातात। मुलं आत गेल्यानंतर तारिणी, केदार आणि टेक्नो एका बाजूला महत्त्वाची चर्चा करतात। तारिणी विचारते, काय झालं टेक्नो? टेक्नो म्हणतो, एक महत्त्वाची लीड द्यायची होती। केदार लगेच विचारतो, कौशिकीताईच्या कॉल रेकॉर्डबद्दल का? टेक्नो म्हणतो, येस बॉस। तारिणी विचारते, कोणाचा कॉल? टेक्नो सांगतो, जयवंत श्रीवास्तव। तारिणी विचारते, कोण आहे हा माणूस?
टेक्नो सांगतो की त्याने सगळी माहिती काढली आहे. हा नंबर उत्तर प्रदेशाचा आहे. कौशिकीताई आणि जयवंत श्रीवास्तव यांच्यात शेवटचा कॉल त्या दिवशी झाला होता ज्या दिवशी युवराजची सुटका झाली होती. केदार विचारतो, युवराजच्या सुटकेशी आणि ह्याचा काही संबंध असू शकतो का? तारिणी म्हणते, किंवा हा माणूस MNN मधला असू शकतो. एकदा आपल्याला चेक करून बघायला हवं. केदार म्हणतो, किंवा आपल्या घरातल्या कोणाशी त्याचा संबंध असू शकतो. तारिणी स्पष्ट सांगते, हा माणूस नेमका कोण आहे हे लवकरात लवकर शोधणं गरजेचं आहे. खरंच हा माणूस आहे की फक्त त्याचं नाव वापरलं जातंय हेही आपल्याला शोधावं लागेल, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तेवढ्या डॉक्टर कामतांचा आवाज येतो. तारिणी, केदार, तुम्ही इथे काय करताय? तिघेही दचकतात. डॉक्टर कामत विचारतात, तुम्ही काही महत्त्वाचं बोलत होता का? सॉरी मी डिस्टर्ब तर नाही केलं ना? केदार लगेच विषय बदलतो. नाही, महत्त्वाचं काही नाही. आम्ही फक्त मुलांनी किती छान डेकोरेशन केलंय आणि आज दिवसभराची प्लॅनिंग काय आहे त्याबद्दल बोलत होतो. डॉक्टर कामत म्हणतात, अच्छा. टेक्नोही म्हणतो, तुम्ही आलात आहात त्या निमित्ताने मुलांचं कौतुकसुद्धा करा. डॉक्टर कामत म्हणतात, मुलांचं कौतुक करायला मला नेहमीच आवडतं, म्हणूनच माझी पावलं आपोआप इथे वळतात. आणि ही सगळी मुलं खूप हुशार आहेत. ते केदारच्या चांगल्या गुणांचंही कौतुक करतात. केदार म्हणतो, तुमच्यासारखी व्यक्ती असताना आम्हाला वेगळं काही करण्याची गरज काय? डॉक्टर कामत हसत म्हणतात की स्वतः काम करून त्याचं श्रेय न घेण्याचा गुण त्यांना आवडतो. मग ते म्हणतात, चला मुलांची भाषणं ऐकायची आहेत. आता सीन जातो खांडेकरांच्या घरी. दयानंद विचारतात, तारिणी आणि केदार अजून आश्रमातून आले नाहीत ना? चेतना काकू सांगतात, नाही आले. दयानंद सांगतात की केदारला आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने MNN मध्ये यायची इच्छा होती, पण तो नुकताच MNN मध्ये जॉईन झाला आहे, म्हणून त्याच्यावर त्यांनी काही जबाबदारी दिली नाही. पण त्यांना एक गोष्ट महत्त्वाची वाटते. आजच्या दिवसाचं महत्त्व केदारला कळतंय. ते युवराजचं उदाहरण देतात. आजपर्यंत 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला युवराज कधी लवकर उठला आहे का? आणि आज तरी त्याने आपल्यासोबत MNN मध्ये यायला हवं होतं. कौशिकी त्यांना शांत करते. ती म्हणते, यावर्षी नाही आला तर काय झालं, पुढच्या वर्षी येईल. आपण थोडं त्याच्या कलाने घेणं गरजेचं आहे. दयानंद मात्र चिडतात. ते कालच्या कार्यक्रमाचं उदाहरण देतात. काल घरात एवढं छान फंक्शन होता का तो? कौशिकी त्यांना शांत करते आणि सांगते की त्यांनी युवराजशी बोलणं गरजेचं आहे. चेतना काकूही म्हणतात, कौशिकीचं म्हणणं मला पटतंय. शेवटी दयानंद युवराजशी बोलण्याचं मान्य करतात. पुन्हा आश्रमात मुलांच्या भाषणाचा कार्यक्रम सुरू असतो. एक मुलगी देशाबद्दल, देशासाठी काम करणाऱ्या लोकांबद्दल आणि देशसेवेबद्दल खूप सुंदर असं भाषण करत असते. तिचं भाषण ऐकून सगळे टाळ्या वाजवतात. डॉक्टर कामत, तारिणी, केदार आणि सगळ्यांना म्हणतात की ही मुलं तुमच्याकडूनच प्रेरणा घेत आहेत. पण दुसरीकडे दयानंद युवराजच्या खोलीत जातात. युवराज मुद्दाम दयानंदला पाहून आश्चर्य व्यक्त करतो आणि निशीला म्हणतो, बघतेच का, पाहुणे आलेत आपल्याकडे. निशी सांगते, अरे पाहुणे नाही, पप्पा आलेत. युवराज तरीही दयानंदला टोमणा मारत राहतो. दयानंद म्हणतात, मी तुझी विचारपूस करायला आलोय. युवराज म्हणतो, आज कशासाठी आलात? निशी म्हणते, 15 ऑगस्ट आहे आज. आणि मग युवराज दयानंदची नक्कल करत त्यांना टोमणे मारायला सुरुवात करतो. तो म्हणतो, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त साधून तुम्ही तुमचं आवडतं काम करायला आला आहात, भाषण द्यायला. त्यानंतर युवराज दयानंदची नक्कल करून त्यांचं भाषण करतो. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, तुला जन्माला येऊन इतकी वर्ष झाली, काय केलंस तू? जेलमध्ये गेलास, तुला लाज वाटते का? निशी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण युवराज म्हणतो, मी बोलत असताना मध्ये कोणी बोललेलं मला चालत नाही. तो दयानंदच्या तोंडून केदारचं कौतुक आणि स्वतःची केदारशी तुलना केली जाते याचा राग तो व्यक्त करतो. तो शेवटी म्हणतो की स्वातंत्र्याला 100 वर्ष झाली तरी तुमचं माझ्याबद्दलचं मत बदलणार नाही. कुठलाही विषय असो, शेवटी युवराज नालायक आणि केदार, तारिणी चांगले हेच तुमचं. युवराजच्या बोलण्यानंतर दयानंद त्याला समजवतात. ते म्हणतात, तुझे 2 हात आहेत ना, तसेच तू आणि केदार माझ्यासाठी आहात. तुमच्या दोघांवर माझा सारखाच जीव आहे. युवराजला नेहमी वाटतं की दयानंद त्यांच्यासाठी काहीच करत नाही, पण दयानंद त्याला एक वचन देतात, इथून पुढे तुझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही
अशी जर तुझी तयारी असेल तर एक मोठी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवायला तयार आहे. पण एकदा जबाबदारी घेतलीस की मागे हटायचं नाही. युवराज लगेच म्हणतो की त्याचे हात आधीपासूनच कामासाठी तयार आहेत. दयानंद म्हणतात, ठीक आहे, लवकरच सांगतो तुला काय करायचं आहे ते. आणि जाताना युवराजला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात. पुन्हा आश्रमात तीच मुलगी भाषण करत असते. देशासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल ती बोलते. हे ऐकताना तारिणीच्या डोळ्यात सतत पाणी येत असतं. तिच्या मनात ते शब्द खोलवर भिडतात. भाषण संपतं आणि सगळे टाळ्या वाजवून त्या मुलीचं कौतुक करतात. तारिणी तिच्याकडे जाते आणि त्या छोट्याशा मुलीला घट्ट मिठी मारते. तारिणी भावूक होऊन रडते. डॉक्टर कामत हे सगळं पाहतात. ते निघताना तारिणीला म्हणतात, भाषण अगदी उत्तम झालं, कार्यक्रमही खूप छान झाला. पण तारिणी, त्या मुलांचं भाषण ऐकून तू खूप इमोशनल झाली होतीस ना, काय झालं? तारिणी म्हणते, नाही काका, तसं काही नाही. ती पुढे सांगते, ज्या मुलांचं या जगात हक्काचं कोणीच नाही, त्यांना समाजाने स्वीकारलंही नाही, ती मुलं आज समाजाचा भाग बनण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं कौतुक नाही तर मला त्यांचा अभिमान वाटतो. ती म्हणते, एवढी एवढीशी मुलं आहेत, कधी एवढ्या गोष्टी शिकल्या, कधी एवढा अभ्यास केला, कधी एवढी माहिती मिळवली. आजकालची पिढी खूप हुशार आहे. केदारही तिच्या बोलण्याला होकार देतो. डॉक्टर कामत म्हणतात, मला तर तुमच्या सगळ्यांचाच खूप अभिमान वाटतो. अशीच या मुलांची काळजी घ्या. आणि ते तिथून निघून जातात. डॉक्टर कामत पुढे गेल्यानंतर टेक्नो तारिणीकडे येतो. तो म्हणतो, बॉस, ही डॉक्टर कामतांची कॉन्टॅक्ट लिस्ट. तारिणी ती पाहते. टेक्नो सांगतो की त्यात फक्त डॉक्टर्स, NGO आणि पेशंटचे नंबर आहेत. केदार विचारतो, म्हणजे जयवंत श्रीवास्तवचा नंबर नाहीये? टेक्नो म्हणतो, हो बॉस, नाहीये. पण त्यानंतर एक महत्त्वाची माहिती सांगतो. जयवंत श्रीवास्तवचा नंबर बराच वेळ स्विच ऑफ होता. काही वेळासाठी तो नंबर स्विच ऑन झाला. तारिणी लगेच विचारते, मग त्यावरून काही कळलं? लोकेशन, काही अंदाज? टेक्नो सांगतो, फक्त अंदाज नाही बॉस, ठोस पुरावा मिळालाय. त्यानंतर टेक्नो म्हणतो, त्या नंबरचे सिम कार्ड ज्या मोबाईलमध्ये वापरलं जात होतं त्या फोनचा IMEI नंबर ट्रॅक केला आहे आणि त्या फोनची सगळ्यात धक्कादायक माहिती समोर येते. हा फोन नंबर शेखर सरांच्या नावावर रजिस्टर आहे. हे ऐकताच तारिणी आणि केदार दोघांनाही मोठा धक्का बसतो. तारिणी म्हणते, शेखर सर? टेक्नो होकार देतो. तारिणी लगेच विचार करते, म्हणजे कौशिकीताई आणि त्यांचे मिस्टर या नंबरवरून बोलतायत? टेक्नो म्हणतो, हो बॉस, म्हणजे जयवंत श्रीवास्तवचा नंबर, कौशिकीचा कॉल आणि शेखर सरांच्या नावावर असलेला फोन, या तिन्ही गोष्टींचा संबंध आता समोर आला आहे. हा संबंध नेमका काय आहे? शेखर सर खरंच या सगळ्यात आहेत का, की कोणीतरी त्यांचा फोन किंवा नावाचा वापर करतंय? हे अजूनही मोठं कोडं आहे. आणि याच धक्कादायक खुलाशावर आजचा भाग संपतो. तर आता सगळ्यात मोठा हा प्रश्न, तारिणीला ऑपरेशन तिरंगासाठी का निवडलं गेलंय? या मिशनमध्ये नेमकं काय होणार आहे? आणि तारिणीला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे मिशन का स्वीकारावं लागणार आहे? हे सगळं आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तारिणी मालिकेच्या पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.